गावरान पद्धतीची चुलीवरची काळ्या मसाल्याची मिसळ। नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आपली लाडकी वडापाव गर्ल दर्शना। आज मी आलेली आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात प्रसिद्ध आहे ती मिसळ। आपण प्रत्येक रस्त्याच्या टप्प्याटप्प्याला जातो तिथे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला मिसळ मिळते, पण आज मी स्पेशल मिसळ टेस्ट करायला आलेली आहे नाशिक मधल्या पाटील वाड्याला। वाड्यामध्ये मिसळ बसून खाणार आहे म्हणजे रुबाब किती असेल ते विचार करा। तर आपण चला आतमध्ये जाऊया, बघूया पाटील वाडा आहे कसं ते आणि टेस्ट करूया त्यांच्याकडची मिसळ। चला, इथे पहिले तुळशी वृंदावन आहे छोटंसं आणि खरंच इथे तर आल्यावर मला गावसारखीच फिलिंग येते, कारण की इतकी शांतता आणि या शांततेमध्ये आपण मिसळचा आस्वाद घेणार आहोत। तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। इथे मोठा असा दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता जसा वाड्याचा दरवाजा असतो तसा। आतमध्ये छान अशी लाइटिंग आहे, ॲम्बियन्स एवढा परफेक्ट आहे ना शांततेत बसण्यासाठी, म्हणजे फॅमिली असो किंवा कपल्स असो किंवा फ्रेंड्स असो। ते आपल्याला पहिले दिसतं ते राजांचा फोटो, राजांचा फोटो एवढा सुंदर आहे ना इथे। आणि त्यानंतर आता आपण आत गेल्यावरती सगळीकडे सिटिंग अरेंजमेंट आहे, तसे लहान मुलांसाठी पण गार्डन वगैरे पण आहे इथे। चला दाखवते मी। तुम्ही पाटीलवाड्याला जेव्हाही याल त्यावेळेला तुम्हाला तर इथे मिसळ मिळणार आहेच, पण तुमच्या लहान मुलांसाठी इथे गेम ऍक्टिव्हिटी खूप जास्त आहेत। इथे बघू शकता तुम्ही, इथे बाईक आहे, सीसो आहे, परत घसरगुंडी आहे, पाळणे सुद्धा आहेत। मग इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी पॉइंट सुद्धा मिळणार आहे, जिथे तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या फॅमिली सोबत सेल्फी काढू शकता। तसंच लहान मुलांना पण इथे फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉइंट आहे। प्रयत्न सुरू केले की यशाच्या वाटा आपोआपच मिळतात, हेच ध्येय मनात ठेवून नाशिकच्या पाटील काकांनी आणि त्यांच्या मुलांनी चालू केलेला आहे मिसळचा व्यवसाय। या मिसळच्या व्यवसायाला 7 वर्ष झालेली आहेत आणि 7 वर्षापासून ते आपल्या हातची चव नाशिकच्या लोकांनाच काय तर बाहेरच्या लोकांना सुद्धा देतात। म्हणजेच लोक लांबून लांबून ह्यांच्या हातची मिसळ टेस्ट करायला पाटीलवाड्याला स्पेशल व्हिजिट करतात। जेवण बनवण्याची आवड आणि व्यवसायात रुची होती म्हणून पाटील काकांनी आपला पाटीलवाडा चालू केला। स्वतः मालक असूनही दररोज आवडीने सर्वांसाठी चुलीवरची काळ्या मसाल्यातली मिसळ बनवतात। शनिवार रविवार म्हटला की तुडुंब गर्दीचा विषय। या दिवशी फॅमिली, कपल्स आणि फ्रेंड्स लोक येतात, ते आवडीने यांच्या हातची मिसळ खायला आणि इथे प्लेट वर मिसळ पण लागली जाते। पाटीलवाड्याची मिसळ फक्त 99 रुपयाला आहे, म्हणजेच 99 रुपीजला। पण तुम्हाला ह्या व्यतिरिक्त काही वेगळं टेस्ट करायचंय तर यांच्याकडे तुम्हाला गरमागरम जिलेबी सुद्धा मिळणार आहे, म्हणजेच कढईतून ताटात आणि ताटातून पोटात। आणि त्याचबरोबर तुम्हाला कांदा भजी पण मिळणार आहे। मान्सूनचा सीझन आहे आणि गरमागरम कांदा भजी आणि गरमागरम जिलेबी मिळाली तर सोने पे सुहागा। इथे सगळे मित्रमंडळी एकत्र येऊन गप्पा मारतात आणि मिसळचा आस्वाद घेतात। इथे आमची सुद्धा मिसळची थाली आलेली आहे आणि ही मिसळची थाली बघून अक्षरशः माझा आनंद गगनात मावत नव्हता, एवढी जबरदस्त थाली होती। तर आपली इथे आता मिसळ टेस्ट करून बघूया की कशी झाली आहे ती मिसळ। इथे घेतली आहे मी ही मिसळ, म्हणजेच ह्याच्यामध्ये येतं फरसाण 2 प्रकारचं आणि मटकी आहे, मटकी मोड आलेली। त्यामध्ये जाणार आहे रस्सा, जो एवढा जबरदस्त दिसतोय ना, वा वा, आणि सुगंध एवढा खतरनाक येतो ना, हा हा हा। हा रस्सा वरून जाणार आहे। मला मिसळ तर खरंच खूप आवडते आणि तुम्हालाही जर मिसळ आवडत असेल ना तर नाशिकला एकदा तरी पाटीलवाड्याला नक्की या। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशीच तरी, कारण की एकदम थोडी तरी तिखट खाते मी, पण एवढं जास्त नाही। आणि त्याबरोबर आता इथे मी घेणार आहे पाव, लिंबू, कांदा आणि दही। आता आपण टेस्ट करायला घेऊया मिसळ। लिंबू पिळून घेते मी, कांदा टाकूया, मिक्स करून घेते मस्त। तुम्हाला नाशिक मधली कुठली मिसळ आवडते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही तिथे जाऊन पण एक छानसा व्हिडिओ बनवू। घेतलाय मी आता पावाचा तुकडा, मिसळ घेऊया। जबरदस्त, एवढी झणझणीत आणि जबरदस्त अशी चुलीवरची काळ्या मसाल्यातली मिसळ, लाजवाब, लाखात एका। तुम्हाला जर टेस्ट करायची असेल तर नक्की नाशिक मधल्या पाटीलवाड्याला तर तुम्ही याच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला जर काही वेगळं टेस्ट करायचं असेल तर ह्यांच्याकडची ही भजी, कांदा भजी, ती दिसायला जी फक्त क्रिस्पी दिसते पण खरंच खायला पण एवढी क्रिस्पी आहे ना, वा। तसं तुम्हाला याच्यावर पापड पण दिला जातो, खूप मोठा आहे पापड, आपण तोडूया जरा। जिलेबी आहे माझी फेवरेट सगळ्यात जास्त।
एवढी मोठी जिलेबी तुम्हाला पाटीलवाड्यालाच मिळणार आहे. थोडं तिखट, थोडं गोड, जबरदस्त कॉम्बिनेशन. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला इथे लस्सी हवी असेल तर लस्सी घेऊ शकता. जर कोणाला ताक आवडत असेल तर ताक घेऊ शकतात. मला दोन्ही आवडतं, पण आता जस्ट मी लस्सी पिणार आहे, सॉरी ताक पिणार आहे. वा, सोने पे सुहागा. जर तुम्हाला एवढी जबरदस्त मिसळ टेस्ट करायची असेल फक्त 99 रुपीज मध्ये, तर तुम्ही पाटीलवाड्याला नक्की व्हिजिट करू शकता. पण मिसळ बरोबर अजून जास्त व्हरायटी टेस्ट करायची असेल, जशी भजी, जिलेबी, लस्सी आणि छास मध्ये, तर नक्की आल्यावरती इथे या सगळ्या व्हरायटी टेस्ट करा. आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या शहरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध काय आहे आणि तुम्हाला असं वाटतं की कुठली व्हिडिओ कॅप्चर झाली पाहिजे, तर आम्हाला नक्की DM करा. आम्ही तिथे जाऊन नक्की ती व्हिडिओ काढू तुमच्यासाठी. नाशिकमध्ये तुम्हाला मटकीची प्रॉपर अशी मिसळ मिळते, पण इथली मिसळ खूप वेगळी आहे, चुलीवरची आहे. आणि अक्षरशः गावात आल्यासारखं वाटतं, एवढं गावासारखं एम्बियन्स इथे आहे, जबरदस्त. आणि मिसळ ना प्रत्येक म्हणजे घासामध्ये मिसळच्या एकदम वेगवेगळा टेस्ट येतोय. जो खाल्यावर भारी लागतो. लस्सी माझ्याकडे अशी टक लावून बघते की मी कधी तिला पिते, पण मी लास्टला लस्सी पिणार आहे, कारण की मिसळ खूप तिखट पण आहे. त्यामुळे सगळं झाल्यावर मी लास्टला लस्सी पिणार आहे. तुम्हाला कुठली मिसळ आवडते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही मिसळ कधी टेस्ट केलात का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. इथे आम्ही मिसळ खाल्लेली आहे अक्षरशः पोटभर. आणि अशी झणझणीत मिसळ खाल्ल्यावरती आम्ही मस्त अशी लस्सी पिणार आहोत, जी ह्यांची स्पेशल लस्सी आहे. तर लस्सी पिऊन बघूया चला की कसं वाटतं ते. लस्सीवरती मस्त असं बदामच्या स्लाइसने असं गार्निश केलेलं आहे. वा, झणझणीत मिसळ खाऊन पोटात जर गरम पडलं असेल ना, तर थंड वाटण्यासाठी तुम्ही लस्सीचा 1 ग्लासच काफी आहे. असा आत्मा थंड होतो आणि जबरदस्त वाटतं. म्हणजे मिसळ खाल्ल्याची फिलिंग पण येते आणि आत्माही थंड होतो यामध्ये. तसंच पाटीलवाड्यामध्ये लहान मुलांसाठी गार्डन तर आहे आणि मोठ्यांसाठी सेल्फी पॉइंट आहे. मोठेही लहान म्हणून तिथे खेळतात. आणि खरं सांगते एवढं बेस्ट प्लेस आहे ना, वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा काळ्या मसाल्यातली मिसळ खाण्यासाठी पाटीलवाड्यात.